शिवसेना आक्रमक, नव्या वीज बिल पद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह. उद्योग जगतात खळबळ, नव्या वीज बिल पद्धतीवर प्रश्नचिन्ह. जुलै महिन्यापासून उद्योगांना नव्याने आकारण्यात येणाऱ्या वीज बिल संदर्भात शिवसेना उपशहरप्रमुख प्राध्यापक विशाल शितोळे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत अहिल्यानगर इथे आले असता त्यांच्याकडे निवेदन दिले आहे. शितोळे यांनी आपल्या निवेदनात नमूद केलं आहे की याआधी एसटी ग्राहकांना KVH प्रमाणे बिल आकारले जात होते, परंतु नव्याने KVAH पद्धतीनुसार बिलिंग सुरू केल्याने उद्योगांवर अतिरिक्त वीज बिलाचा बोजा आला आहे. याशिवाय कंपनीने झोलस बसवून 20 बदल करून टोड झोनमध्ये फेरबदल केले आहेत. त्यामुळे पूर्वी 20 तास सोलर वेळ उपलब्ध असायचा, तो आता केवळ 9 तासांवर आला आहे. याचा थेट फटका सोलर बसवणाऱ्या उद्योगांना बसत असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. नव्याने केलेल्या या बदलांचा सखोल आढावा घेऊन उद्योगांना दिलासा देणारे योग्य नियोजन करावे, अशी मागणी प्राध्यापक शितोळे यांनी आपल्या निवेदनातून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. जय महाराष्ट्र. आज अहिल्यानगरमध्ये माननीय नामदार उदयजी सामंत साहेब आपल्या महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आले असता त्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाचा विषय असा होता की येत्या मागील जुलैपासून जे आपले जे उद्योजक आहेत त्यांच्यामध्ये महावितरणतर्फे जे बिलिंग केलं जायचं त्याची एक पहिले KWH बिलिंग व्हायचं, आता ते KVH बिलिंग व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे काय झालेलं आहे की उद्योजकांवर हा विजेचा भार आणखीन वाढलेला आहे. हा त्यांच्यासाठी एक नुकसान आहे आणि आपल्या राज्यासाठी पण नुकसान आहे. कारण की काय झालं, अधिक वीज दर लागल्यामुळे निश्चितच ते दुखवले जाणार आहे आणि त्याचा विचार करावा, फेरविचार करावा, यासाठी मी निवेदन दिलेले आहे. तसेच सोलर संदर्भात पण आणखीन एक त्यांनी महावितरणने बदल केलेला आहे. सोलरमध्ये पूर्वी आपल्याला 20 तास सोलर लाईट वापरायला भेटायची, पण आता ती लाईट त्यांनी फक्त 9 तासावरती आणलेली आहे. म्हणजे याचं उद्योजकांना परत एक प्रकारे एकीकडे नुकसान झालेलं आहे. एकीकडे आपण म्हणतो की सोलरला आपण गती दिली पाहिजे, सोलर प्रोजेक्टला गती दिली पाहिजे, आणि दुसरीकडे असं जर होत असेल, जो वापर आहे सोलरचा तो जर कमी करत असेल महावितरण, तर हा निश्चितच उद्योजकांच्या दृष्टीने एक त्यांना अतिशय वेदनादायक असा हा निर्णय आहे. याच्यामुळे त्यांचं फार मोठं नुकसान झालं आहे. आणि सामंत साहेबांशी बोलून त्यांनी असं आश्वासन दिलंय की नक्कीच याच्यावरती उपाययोजना केल्या जातील. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.